नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. बघा, आपण इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केली होती. त्यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचं जे 10वं मॉड्यूल आहे, ज्याला आपण काय म्हणू, इन्व्हर्टर आणि युपीएस. या इन्व्हर्टर आणि युपीएसचा पहिला पार्ट मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या पार्टबद्दल डिस्कस करणार आहे. बघा, याच जे मी क्वेश्चन घेते, या क्वेश्चनमधूनच क्वेश्चन तुम्हाला जे एक्झाममध्ये बघायला मिळतील. त्यामुळे हे जे सगळेचे सगळे क्वेश्चन एकदा व्यवस्थित बघा आणि या आधीचे मॉड्यूल सुद्धा काय करा, चांगल्या व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करून बघा. आजच्या व्हिडिओला सुरू करूया. बघा, क्वेश्चन नंबर 14 काय म्हणतो, सॉरी 13 क्वेश्चन झाले, तर 14वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ द आउटपुट ट्रान्सफॉर्मर इन अ इन्व्हर्टर. आता काय होतं माहिती का, इन्व्हर्टर मध्ये नाही का एक आउटपुट बघा, युपीएस वेगळा, इन्व्हर्टर वेगळं आणि व्होल्टेज स्टॅबिलायझर वेगळं. यांनी काय विचारलं, इन्व्हर्टर. तर इन्व्हर्टर आपण कशासाठी वापरतो, आपल्या घरामध्ये सर्वांना माहिती आहे की इन्व्हर्टर आपण वापरत असतो आपल्याला लाईट गेल्यानंतर सप्लाय भेटायला पाहिजे म्हणून. मग हे जे इन्व्हर्टर सर्किट असतं ना, इन्व्हर्टर सर्किट काय करतं, जी बॅटरी आहे ना, डीसी म्हणजे आपली जी बॅटरी आहे, या बॅटरीकडनं काय करत असतं, म्हणजे पहिले बॅटरी असते, बॅटरीकडनं सप्लाय घेतो कारण लाईट गेल्यानंतर, आणि बॅटरीकडनं सप्लाय घेतला. बघा, बॅटरी किती व्होल्टची असते, 12 व्होल्टची बॅटरी असते. मग ही 12 व्होल्ट काय करतं, या 12 व्होल्ट डीसीचं एसी मध्ये कन्व्हर्जन होतं. म्हणजे एसीचं कन्व्हर्जन होतं, हे 12 व्होल्ट, समजा 12 व्होल्टची बॅटरी असेल तर 12 व्होल्ट एसी मध्ये काय करतात, ते समजा कन्व्हर्ट करतात. कशामध्ये कन्व्हर्ट केलं, 12 व्होल्ट एसी. म्हणजे या डीसी सप्लायला ऑसिलेटर सर्किट, रेक्टिफायर सर्किटचा वापर करून आपण काय करतो, या 12 व्होल्ट एसी डीसी सप्लायला एसी सप्लाय मध्ये कन्वर्ट करतो, ऍम्प्लिफायर वगैरे वापरून. आणि मग आता इथं हे तर झाला. मग या तयार झालेल्या एसी सप्लायला आपल्याला डीसी सप्लाय, सॉरी एसी सप्लाय तर 12 व्होल्ट आहे, पण आपल्याला किती पाहिजे, 220 व्होल्ट पाहिजे. 400 समजा 220 किंवा 240 व्होल्ट आपल्याला सप्लाय पाहिजे असतो. मग या 220 ते लो व्होल्टेज सप्लायला, एसी सप्लायला हाय व्होल्टेज एसी सप्लाय किंवा 220 पर्यंत स्टेप अप करण्यासाठी आपण काय करत असतो, आउटपुट ट्रान्सफॉर्मर वापरत असतो. मग त्यांनी ते काय तेच विचारलं, आउटपुट ट्रान्सफॉर्मरचं काय काम आहे. तर बघा, स्टेप अप इनपुट एसी नाही, कारण आपण तो बॅटरीकडून इनपुट एसी करायसाठी नाही. स्टेप डाऊन इनपुट एसी, इनपुटचा सप्लाय कमी जास्त म्हणजे करायसाठी नाही वापरत. स्टेप अप एसी फ्रॉम द एम्प्लिफायर. मी तुम्हाला सांगितलं काय होतं की ज्यावेळेस आपला हा डीसी काय करतो, एसी कडे जातं, ते सिग्नल एम्प्लिफाय होतात आणि एम्प्लिफाय झालेले जे एसी सिग्नल आहेत, त्या सिग्नलला अजून स्टेप अप करण्यासाठी आपण काय करत असतो, आउटपुट ट्रान्सफॉर्मर वापरत असतो. म्हणजेच ऑप्शन नंबर सी करणाऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 15, विच टाइप ऑफ आउटपुट ट्रान्सफॉर्मर इज यूज इन ऑटोमॅटिक व्होल्टेज स्टॅबिलायझर. काय विचारलं त्यांनी, ऑटोमॅटिक व्होल्टेज स्टॅबिलायझर मध्ये कोणत्या प्रकारचा आउटपुट ट्रान्सफॉर्मर वापरला जातो. आता व्होल्टेज स्टेबिलायझरच्या बाबतीत विचारतो, म्हणजे हे काय मी काय सांगितलं पहिले बघा, तो जो सांगितलं इन्व्हर्टरच्या बाबतीत सांगितलं, आणि हा जो क्वेश्चन आहे हा कशा विचारला, ऑटोमॅटिक व्होल्टेज स्टॅबिलायझर. आणि मी तुम्हाला कालच्याही लेक्चरमध्ये सांगितलं होतं की आपण व्होल्टेज स्टॅबिलायझर मध्ये ऑटो ट्रान्सफॉर्मर नावाचा डिव्हाइस वापरत असतो. त्याच ट्रान्सफॉर्मरचा वापर करून आपण काय करतो, व्होल्टेजला कमी किंवा जास्त करतो. मग यांनी तेच विचारलं की व्होल्टेज स्टॅबिलायझर कोणत्या प्रकारचा ट्रान्सफॉर्मर वापरतो, तर तो वापरत असतो बघा आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं करणार आहे बरोबर उत्तर राहणार आहे. नंतर बघा, क्वेश्चन नंबर 16, विच प्रिन्सिपल कॉन्स्टंट व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर वर्क. आता एक नाही का, एक जे वेगवेगळ्या ट्रान्सफॉर्मर असतात त्याच्यात एक सीव्हीटी असतो, एक असतो सीव्हीटी, ज्याला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर म्हणत असतो. मग या कॉन्स्टंट व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरचं काय काम राहतं म्हणजे काय, एखाद्या ठिकाणी आउटपुटला कॉन्स्टंट व्होल्टेज देणं, इरिस्पेक्टिव्ह त्याच्या इनपुटला किती व्होल्टेज आलं, जेवढं व्होल्टेज आपण सेट केलेले, त्या व्होल्टेज सेट केलेल्या व्होल्टेजच्या इतकंच व्होल्टेज कॉन्स्टंटली व्होल्टेज काय देत राहणं आउटपुटला, हे काम असतं कॉन्स्टंट व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर, ज्याला आपण सीव्हीटी म्हणतो. मग या सीव्हीटी मध्ये नाही का, हा सीव्हीटी कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करतो हे विचारलं. बघा, सेल्फ इंडक्शनच्या प्रिन्सिपलवरती आपला ऑटो ट्रान्सफॉर्मर काम करत असतो. फॉलोअप पोटेन्शियल मेथडवरती मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस जर का तुम्ही फर्स्ट इयरच्या लेक्चरमध्ये बहुतेक सांगितलं मी तुम्हाला, मेगरच्या सायन वगैरे ज्यावेळेस आपण अर्थिंग वगैरे मेजरमेंट करतो ना, ते फॉलोअप पोटेन्शियल मेथड वापरत असतो. आता हे जे ट्रान्सफॉर्मर सरळ सरळ लक्षात घ्या, सीव्हीटी वर्क्स ऑन द फेरो रेझोनंट प्रिन्सिपल, म्हणजे फेरो रेझोनंट प्रिन्सिपलच्या तत्वावरती आपला हा कॉन्स्टंट व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर काम करत असतो. मग आता फेरो रेझोनंट प्रिन्सिपल म्हणजे काय असतं की कॅपॅसिटर कनेक्ट करणं, हे नाही काय खूप डिटेलमध्ये जायची गरज नाही, आपल्याला सध्या एवढं लक्षात द्या की ऑप्शन नंबर सी काय या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आणि म्युच्युअल इंडक्शनच्या प्रिन्सिपलवरती आपले नॉर्मल जे ट्रान्सफॉर्मर आहेत ते काम करतात. क्वेश्चन नंबर 17 बघा, विच ट्रान्सफॉर्मर यूज इन अ सर्वो व्होल्टेज स्टॅबिलायझर. आता सर्वो व्होल्टेज स्टॅबिलायझर म्हणजे काय असतं बघा, एक सर्वो मोटर असते. मग ते सर्वो मोटरचं काम काय असतं म्हणजे का, सर्वो मोटर अशी मोटर असते की जी फीडबॅक सिस्टमवरती काम करते. हे स्पेशल पर्पज मशीनमध्ये तुम्ही इलेक्ट्रिक म्हणजे सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना माहित असेल, जे स्पेशल पर्पज मशीन आहे, या स्पेशल पर्पज मध्ये एक सर्वो मोटर असते. या सर्वो मोटर बनलेली त्याच्यासाठी असते की ती फीडबॅक लूपवरती काम करते. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं की सर्वो व्होल्टेज स्टॅबिलायझर मध्ये आपण कोणत्या, म्हणजे सर्वो व्होल्टेज स्टॅबिलायझर मध्ये कोणत्या प्रकारचा ट्रान्सफॉर्मर वापरला जातो. तर हे सुद्धा लक्षात राहतं की जो टोरोडियल नावाचा ट्रान्सफॉर्मर असतो, की टोरोडियल ऑटो ट्रान्सफॉर्मर हा वापरत असतो आपण कशासाठी, सर्वो व्होल्टेज स्टॅबिलायझर मध्ये. म्हणजे हा डायरेक्ट पाठ करण्याचा प्रश्न आहे, ऑप्शन नंबर सी हा काय प्रश्नाचं काय बरोबर उत्तर राहणार आहे.
नंतर बघा व्हॉट इज अ टाईप ऑफ एसी व्होल्टेज स्टॅबिलायझर. आता हे जे इमेजमध्ये एसी व्होल्टेज स्टॅबिलायझर दिसून राहिलं याचा टाईप काय. आता बघा ही डायग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. हा बघा हा जो तुम्हाला दिसत आहे ना, हे जी सगळी वाइंडिंग आहे ना, याला हा असतो ऑटो ट्रान्सफॉर्मर. हा काय असतो ऑटो ट्रान्सफॉर्मर. आता ऑटो ट्रान्सफॉर्मर कसा ओळखायचा की असा ट्रान्सफॉर्मर ज्याच्यामध्ये फक्त एकच वाइंडिंग असेल आणि त्याच्यावरती मल्टिपल टॅपिंग केलेले असेल त्याला आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर म्हणतो. जर तुम्ही इथं व्यवस्थित बघितलं का नाही तर बघा इथं अशा मल्टिपल टॅपिंग केलेले आहेत आणि इथं नाही का स्विच दाखवलेलं बघा. इथं मॅन्युअल स्विच इथं नाही का तुम्हाला असं दिसतं. इथं असे टॅपिंग जसं आयसीडीपी मध्ये वगैरे याच्यात नाही का असतात, इथं स्विच दाखवलेलं आहे. मग या स्विचचं काय काम. जर तुम्ही आधीचे जुनेवाले जर का स्टॅबिलायझर बघितले असतील त्या स्टॅबिलायझर होती नाही का नॉब होता, तो नॉब फिरून आपण काय करायचो व्होल्टेजला काय करायचो सेट करायचो. मग या नॉबचं काय काम असतं म्हणजे का आपल्याला किती कोणत्या व्होल्टेजवरती सेट करायचे त्याच्यानुसार टायपिंग बदलते. मग आता हे आपण मॅन्युअली करतो म्हणजे हे जे स्विच आहे हे मॅन्युअली फिरवतो आणि मॅन्युअली फिरून आपण व्होल्टेजला स्टेबल करतो, म्हणून या व्होल्टेजला नाही का मॅन्युअल व्होल्टेज स्टेबिलायझर असं म्हणतात. आणि त्यांनी तेच विचारलं याचं नाव काय आहे. बघा सर्व व्होल्टेज स्टेबिलायझर नाहीये, ऑटोमॅटिक व्होल्टेज स्टेबिलायझर जर असताना इथे रिले आणि ऑटोमॅटिकली एखादी सर्व मोटर वगैरे वापरतात, ते मोटर वगैरे जर इथे वापरली असती तर तो ऑटोमॅटिक झाला असता, कारण ऑटोमॅटिक व्होल्टेज स्टेबिलायझर मध्ये आपल्याला मॅन्युअली काहीच करावं लागत नाही. मग बघा इथं मॅन्युअली स्टेप्ड व्होल्टेज स्टेबिलायझर म्हणजे ऑप्शन नंबर सी करणार आहे प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला काही इथं स्विच दिसत आहे. बघा इथं स्विच दिसलं, मग स्विच आपण मॅन्युअली ऑपरेट करतो म्हणून याला आपण काय म्हणलं मॅन्युअल व्होल्टेज स्टेबिलायझर म्हटलं. नंतरचा प्रश्न बघा क्वेश्चन नंबर 19. विच इन्स्ट्रुमेंट यूज टू चेक द शॉर्ट सर्किट फॉल्ट इन अ इलेक्ट्रॉनिक सर्किट इन अ व्होल्टेज स्टेबिलायझर. आता बघा त्यांनी काय विचारलं की इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये शॉर्ट सर्किट दोष तपासण्यासाठी कोणत्या प्रकारचे उपकरण वापरले जाते. आता जर नॉर्मली तुम्ही इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी असो कोणते विद्यार्थी असो, जर तुम्ही बघा आपण सर्वात जास्त जे वेगवेगळे मीटर वापरत असतो. मग आता हे आपल्याला बघा हे सगळं सोडून द्या की अॅमीटर कशासाठी वापरतो आपण. अॅमीटर वापरतो आपण करंट मोजण्यासाठी, शॉर्ट सर्किट तपासण्यासाठी वापरणार का नाही वापरणार. व्होल्टमीटर वापरतो आपण व्होल्टेजला मेजर करण्यासाठी. ओहम मीटर वापरतो आपण रेझिस्टन्सला मेजर करण्यासाठी. मग मला सांगा या तिन्हीचं सेपरेट काय काम आहे प्रत्येकाचं. मग जर तुम्ही आपण बघितलं असेल आपल्या इलेक्ट्रिकल मध्ये आता सर्वात जास्त आणि सर्वात ऍडव्हान्स मध्ये वापरला जाणारा मीटर म्हणजे आपला मल्टीमीटर आहे. याच्यामध्ये आपण करंट, व्होल्टेज, रेझिस्टन्स, कंटिन्युटी, कॅपॅसिटन्स म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र मोजू शकतो. मग आपण बघा कंटिन्युटीच्या सहाय्याने आपण हे चेक करतो. जर तुम्ही बघितलं असेल तर कंटिन्युटीच्या सहाय्याने आपण चेक करत असतो की त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट वगैरे झालेलं आहे. कारण हे इलेक्ट्रॉनिक सर्किट सोबत आपण प्रत्येक ठिकाणी वापरतो. पण त्यांनी आता फक्त इथं काय शब्द टाकला शॉर्ट सर्किट फॉल्ट कशासाठी व्होल्टेज स्टॅबिलायझर मध्ये कशासाठी मेजर करतो किंवा कशानं फाइंड करतो, तर आपण मल्टीमीटर वापरत असतो. तसं मल्टीमीटरनं कोणत्याही डिव्हाइसचं शॉर्ट सर्किट वगैरे आहे की हे आपण चेक करतो कंटिन्युटीनं. नंतर बघा क्वेश्चन नंबर 20. व्हॉट आर द इम्पॉर्टंट स्टेजेस इन अ सिम्पल इन्व्हर्टर. साध्या इन्व्हर्टरमध्ये इम्पॉर्टंट स्टेजेस कोणकोणते आहेत. आता सांगतो मी तुम्हाला. काय होतं माहितीये का, ज्यावेळेस आपल्याकडे आपल्या बॅटरी असते, मग हा असतो पॉझिटिव्ह बॅटरीचा, हा असतो निगेटिव्ह. मग ज्यावेळेस बॅटरी पॉझिटिव्ह निगेटिव्ह असते ना, मग यानं काय करतो आपण, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह जसा बॅटरीकडनं भेटतो आपण हा ऑसिलेटर सर्किटला देतो. कोणाला देतो, ऑसिलेटरला देतो. मग ऑसिलेटर झाल्यानंतर हा ऑसिलेटर काय करतो माहितीये का, या बॅटरीत तयार झालेला जो हा डीसी सप्लाय होता ना, या डीसी सप्लायला काय करतो, एसी सप्लाय मध्ये ऑसिलेटर आणि रेक्टिफायर सर्किटच्या मध्ये एसी सप्लाय मध्ये कन्वर्ट करतो. मग ऑसिलेटर कडून तो जातो अँप्लिफायरला. कशाला जातो, अँप्लिफायरला. मग हा अँप्लिफायर काय करतो, या तयार झालेल्या एसी सप्लायचं अँप्लिफिकेशन करतो, म्हणजे त्याची स्ट्रेंथ वाढवतो सिग्नलची. मग स्ट्रेंथ वाढवली की इथं म्हणजे आता हा कितीपर्यंत 24 व्होल्ट, हा पण कोणता 24 व्होल्ट एसी करतो. कोणता करतो, हा एसी. आणि त्याच्यानंतर काय करतो आपण, इथं लावतो आपला ट्रान्सफॉर्मर. इथं काय लावतो, आपला ट्रान्सफॉर्मर. मग हा ट्रान्सफॉर्मर काय करतो, या 24 व्होल्टला कन्वर्ट करत असतो 220 व्होल्ट एसी मध्ये. मग अशा प्रकारचे नाही का हे जनरल आपल्या घरातलं जे इन्व्हर्टर असतं हे असं वर्क करत असतं. मग यांनी तेच विचारलं की कोणकोणत्या इम्पॉर्टंट स्टेजेस असतं. पहिली इम्पॉर्टंट स्टेज बघा ऑसिलेटर असतो, रेक्टिफायर सर्किट असतं. बघा हे याच्यात आहे पण याच्यात काय ट्रान्सफॉर्मर वगैरे दिला नाही. ऑसिलेटर आणि अँप्लिफायर स्टेज असते पण याच्यात ट्रान्सफॉर्मर नाहीये. मग आता बघा चौथा ऑप्शन जर तुम्ही घेतलं, बघा ऑसिलेटर असतं, अँप्लिफायर अँड ट्रान्सफॉर्मर आउटपुट स्टेजेस. म्हणजे बघा ऑसिलेटर असणार, ऑसिलेटर सोबत काय अँप्लिफायर असणार, अँप्लिफायर सोबत ट्रान्सफॉर्मर आउटपुट सर्किट सुद्धा असणार. म्हणजे ऑप्शन नंबर डी हे नाही का, या म्हणजे तिन्ही ऑप्शन पैकी ऑप्शन नंबर 4 हे काय मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर किंवा एकदम जवळचा आन्सर झालं, म्हणून ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. नंतर बघा व्हेअर अ स्क्वेअर वेव्ह इन्व्हर्टर आर टू बी यूज. म्हणजे जे बघा पहिली गोष्ट नाही का, हे स्क्वेअर वेव्ह इन्व्हर्टर म्हणजे काय असतं ते तुम्हाला सांगतो. जर समजा तुम्ही नॉर्मल आपल्या घरामध्ये जी वेव्ह फॉर्म येते ना, ही असते साइन वेव्ह. कोणती असते, साइन वेव्ह. याच्या उलटी कॉस वेव्ह असते. नंतर बघा अजून एक वेव्ह फॉर्म असते, याला आपण म्हणतो बघा ही अशी वेव्ह फॉर्म. बघा जर तुमची वेव्ह फॉर्म अशी असेल ना, अशी वेव्ह फॉर्म तुमची बनली समजा, ठीक आहे. मग ही जी असते ना, याला म्हणतो आपण स्क्वेअर वेव्ह, कारण ही स्क्वेअर सारखी दिसते. अजून एक बघा ट्रँग्युलर वेव्ह फॉर्म असते. कोणती वेव्ह फॉर्म असते, ट्रँग्युलर असते अशी.
मग ही जी वेव्ह फॉर्म दिसते ही ट्रँग्युलर आहे बघा, ही कंप्लीट हाफ सायकल दिसते, याला म्हणतो साईन वेव्ह, ही म्हणते आपली कोणती, ही स्क्वेअर झाली, ही ट्रँग्युलर. असे वेव्ह फॉर्मचे वेगवेगळे प्रकार असतात. मग आता मला सांगा, आपल्या घरात जेवढी सप्लाय, आपला जे एसी सप्लाय असतो ना, हे सगळेच्या सगळे आपले साईन वेव्ह वरती चालतात. म्हणजे घरातले जेवढे अप्लायन्सेस असतात ना, हे सगळेच्या सगळे कशावर चालणार, साईन वेव्ह वरती, कारण आपल्या घरामध्ये साईन वेव्ह येते. मग त्यांनी आपल्याला विचारलं की तरी पण स्क्वेअर वेव्ह इन्व्हर्टर आपण कुठे वापरतो. मग आता स्क्वेअर वेव्ह इन्व्हर्टर सहसा आपण मॅक्झिमम आपल्या घरामध्ये इक्विपमेंटसाठी वापरत नाही, तर मग तरी पण वापरायचंच म्हटलं तर कुठं वापरणार बघा. जे कम्प्युटर, जेही तुम्हाला सांगतो एक लक्षात राहू द्या, इलेक्ट्रॉनिक सर्किट कोणतंही असो, कम्प्युटर असेल, नंतर तुमच्या घरातलं जे काय म्हणतात आपला टीव्ही रिसिव्हर असेल, डीव्हीडी प्लेअर असेल, तर तुमच्या घरातली टीव्ही असेल, या सगळ्याच्या सगळ्याला नाही का प्युअर फॉर्म ऑफ प्युअर एसी सप्लाय लागतो. कोणता समजला तो, प्युअर सायनोसायडल एसी सप्लाय लागतो. मग आता प्युअर फॉर्म लागतो, तर जर का समजा तुम्ही याला जर का ट्रँग्युलर किंवा याला स्क्वेअर वेव्ह दिला ना, याच्यामध्ये नॉईज प्रोड्यूस होतो आणि हे काय वर्किंग प्रॉपर करणार नाही. मग याच्यामुळे हे लक्षात राहतं की जे कम्प्युटर असतील तुमच्या घरामध्ये, टीव्ही रिसिव्हर असेल, डीव्हीडी प्लेअर असेल, याला प्युअर फॉर्म ऑफ एसी सप्लाय लागतो. कोणता लागतो, प्युअर एसी. तो पण कोणता लागतो, साईन वेव्ह लागते. कोणती वेव्ह लागते, साईन वेव्ह. मग आता बघा, जनरल लाइटनिंग पर्पज, मग असा लोड की जो लोड सेन्सिटिव्ह नाहीये, म्हणजे तुमच्या घरातला समजा एखादा बल्ब आहे, त्या बल्बला थोडाफार लोड म्हणजे काय म्हणतात त्याला, जर समजा स्क्वेअर वेव्ह भेटली ना तरी तो चालेल, कारण त्याच्यामध्ये एवढं काही सेन्सिटिव्ह इक्विपमेंट्स नाहीये, सेन्सिटिव्ह इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस त्याच्यामुळे नाहीये, त्याच्यामुळे हा चालू शकतो. तसं आपण जनरली साईन वेव्हच देतो, पण हा जनरल लाइटिंग पर्पजसाठी जो आपला कोणता सांगितला स्क्वेअर वेव्ह हा चालू शकतो, म्हणून ऑप्शन नंबर काय डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे बाकीचे ऑप्शन येत नाही, या बाकीच्या याच्यासाठी आपल्याला प्युअर फॉर्म ऑफ साईन वेव्हच लागत असतो. नंतरचा क्वेश्चन बघा, हाऊ द बॅकअप टाइम ऑफ युपीएस कॅन बी इन्क्रीजेस. जर तुम्हाला युपीएसचा बॅकअप टाइम इन्क्रीज करायचा आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल, तर एक लक्षात राहू द्या की सरळ सरळ एक याच्यानंतर लक्षात आहे की जर तुम्हाला बॅकअप म्हणजे काय, की जास्त वेळेसाठी इन्व्हर्टर टिकला पाहिजे. मग जास्त वेळेसाठी जर इन्व्हर्टर टिकला पाहिजे, तर जी बॅटरी असते ना, आपण जी बॅटरी वापरणार, ही बॅटरी नाही का जास्त वापरा. आता जास्त वापरण्याचा अर्थ काय असतो, की बॅटरीची नाही का एम्पियर अवर कॅपॅसिटी असते. एम्पियर अवर काय असते, कॅपॅसिटी. एक तर एम्पियर अवर कॅपॅसिटी बॅटरी जास्त वापरा, किंवा नंबर ऑफ बॅटरीज, म्हणजे नंबर ऑफ बॅटरीज वापरा. मग नंबर ऑफ बॅटरी वापरणं म्हणजे एक वापरायची तर तुम्ही 2 वापरा, 3 वापरा, 4 वापरा. जसं जसं तुम्हाला जेवढा जास्त बॅकअप पाहिजे तेवढे जास्त काय तुम्ही बॅटऱ्या वापरा. मग एक तर बॅटऱ्या जास्त वापरा, किंवा कमी कमी कॅपॅसिटी बॅटरी असतील तर काय करा, किंवा एम्पियर अवर कॅपॅसिटी जास्त करा. यांनी विचारलं काय करायचं, आपल्याला युपीएसचा बॅकअप टाइम वाढवायचा, म्हणजे युपीएस जास्त वेळेसाठी चालला पाहिजे. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आपल्याला काय करायचं, एम्पियर अवर कॅपॅसिटी काय करायची, इन्क्रीज करायची. इन्क्रीज द व्हीए रेटिंग ऑफ युपीएस. का व्हीए रेटिंग युपीएस इन्क्रीज करायचं काम नाही. इन्क्रीज द एम्पियर अवर कॅपॅसिटी ऑफ बॅटरी, म्हणजे काय करा तुम्ही, जी बॅटरीची एम्पियर अवर कॅपॅसिटी ती काय करावं लागते, तुम्हाला इन्क्रीज करावं लागते, जर तुम्हाला बॅकअप काय करायचं, इन्क्रीज करायचं आहे तर. म्हणजेच ऑप्शन नंबर बी काय राहणार आहे, प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. डिक्रीज एम्पियर ओव्हर बॅटरी जर केलं तर बॅकअप टाइम कमी होणार. मेंटेन द बॅटरी टर्मिनल व्होल्टेज ऑलवेज 90%. टर्मिनल व्होल्टेज 90% जर का आपण बॅटरीचं ठेवलं ना, तर जे तुमची जी बॅटरी, त्या बॅटरीची लाईफ वाढत असते, त्याचा बॅकअप टाइमवरती इफेक्ट होत नाही. नंतर बघा, हाऊ द हार्ड सल्फेशन डिफेक्ट इन अ सेकंडरी सेल कॅन बी प्रिव्हेंटेड. आता पहिली गोष्ट, जर का तुम्ही हे सगळेच्या सगळे प्रश्न आहेत ना, हे ऑलरेडी सेल अँड बॅटरी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचा जे मॉड्यूल आहे ना, त्याच्यामध्ये ऑलरेडी मी कव्हर केलेले आहेत. पण तरी सांगतो, आता बघा सेकंडरी सेल म्हणजे काय असतं. सेकंडरी सेल म्हणजे जेवढ्याही प्रकारच्या बॅटरी रिचार्ज होऊ शकतात, म्हणजे अशी बॅटरी ज्याला आपण चार्जिंग डिस्चार्जिंग करू शकतो, त्याला आपण सेकंडरी सेल म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आपल्या घरातली इन्व्हर्टरची बॅटरी, आपल्या मोबाईलची बॅटरी, ही सेकंडरी सेल येतं. एक असतो प्रायमरी सेल. त्या प्रायमरी सेलमध्ये आपण काय करतो, जसं आपल्या असा सेल की अशी बॅटरी ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, त्याला रिचार्ज करू शकत नाही. याचं एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर आपल्या घरातली घड्याळ असते. मग त्या घड्याळीचा सेल आपण एकदा संपल्यानंतर त्याला फेकून देतो, त्याला चार्ज करतो, पुन्हा नाही करत, मग ती प्रायमरी सेल झाला. मग आता पहिली गोष्ट त्यांनी काय विचारलं, की सल्फेशन डिफेक्ट असतो. काय असतो रे, सल्फेशन डिफेक्ट असतो बॅटरीमध्ये. आता हा सल्फेशन डिफेक्ट म्हणजे मी तुम्हाला काय सांगतो, सल्फेशन डिफेक्ट म्हणजे काय. आता बघा काय होतं, आपल्या घरातली बॅटरी असते, तुम्ही घराच्या बॅटरीवरती बघा असंच एक नाही का, एक असं काय म्हणतात त्याला, असे निळ्या कलरचं किंवा अशा कलरचं नाही का, एक मटेरियल जमा झाल्यासारखं होतं त्या टर्मिनलवरती. मग आता याला काय म्हणतात, जेव्हा ते मटेरियल का बरं जमा होतं, याच्या मागचं कारण असं असतं की जर तुम्ही त्या बॅटरीला जास्त काळासाठी बंद ठेवून दिलं, म्हणजे बॅटरी चार्ज केली पण बंद आहे, किंवा बॅटरी चार्जिंगच नाही, डिस्चार्जिंग कंडिशन तुम्हाला त्याला खूप जास्त वेळेसाठी बंद ठेवलेलं आहे, तर मग अशा कंडिशनमध्ये काय होतं, जे टर्मिनल असतात बॅटरीचे, त्या टर्मिनलवरती म्हणजे सल्फरची लेअर येते. त्या सल्फरच्या सल्फेशन इफेक्ट म्हणते. कोणता इफेक्ट म्हणते त्याला, सल्फेशन इफेक्ट म्हणत असतात. मग या सल्फेशनला इफेक्टला जर का तुम्हाला कमी करायचं असेल ना, तर एक नाही का ट्रिकल चार्जिंग करावं लागते. आता ट्रिकल चार्जिंग काय असतं, बूस्ट चार्जिंग काय असतं, फास्ट चार्जिंग काय असतं, हे सगळ्याच्या सगळं मी परत बॅटरी अँड सेलच्या चॅप्टरमध्ये सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं होतं. आता ट्रिकल चार्जिंग म्हणजे काय असतं माहिती आहे का, की त्या बॅटरीला जेवढा रेटेड करंट आहे, त्या रेटेड करंटच्या 2 ते 3% करंट द्यायचं आणि त्याला जास्त वेळेसाठी चार्जिंगला सोडून द्यायचं.
मग याच्यामुळे काय होणार, समजा ही बॅटरीला चार्ज व्हायला समजा रेटेड करंट वरती 1 तास लागत होता, पण तुम्ही त्याला रेटेड करंट दिला नाही म्हणजे 10 तास बॅटरी चार्ज होणार. आणि ज्यावेळेस ती बॅटरी चार्ज व्हायला लागणार त्यावेळेस काय होत असतं म्हणजे हळूहळू हे जे सल्फर जे याच्यावरती जमा झालेलं आहे ना, हे स्लो चार्जिंगमुळे ज्यावेळेस याच्यात केमिकल रिएक्शन होते आणि हे सल्फर ऑटोमॅटिकली होऊन जातं, म्हणजे एक तर गळून जातं किंवा याच्यात काय होतं कमी होऊन जातं. आणि यांनी आपल्याला तेच विचारलं की सल्फेशन डिफेक्टला कमी करण्यासाठी आपण काय करतो, तर सल्फेशन डिफेक्टला कमी करण्यासाठी आपण प्रोव्हाइड द ट्रिकल चार्जिंग, म्हणजे त्या बॅटरीला 2 ते 3% रेटेड करंट द्यायचा आणि त्याला जास्त वेळेसाठी चार्जिंग करायचं. याच्यामुळे काय होतं, सल्फेशन डिफेक्ट कमी होत असतो. क्वेश्चन नंबर 24 बघा, विच पार्ट ऑफ यूपीएस सप्लाय द कंटिन्युअस आउटपुट व्होल्टेज इन केस ऑफ इनपुट फेल्युअर. आता त्यांनी काय विचारलं की ज्या असा यूपीएसचा कोणता पार्ट आहे, म्हणते कशाचा पार्ट, यूपीएसचा, तो काय करेल कंटिन्युअस आउटपुट व्होल्टेज देईल. कधी, ज्या वेळेस इन केस ऑफ इनपुट व्होल्टेज फेल्युअर. म्हणजे त्यांचं म्हणणं जर का तुमचा बघा हा यूपीएस आहे, हा कोणता आहे यूपीएस, हा आउटपुट देणार आपल्याला आणि याला आपण काहीतरी इनपुट देणार, आपल्या घरातला इनपुट सप्लाय देणार आपल्याला 220 व्होल्ट इनपुट, आणि हा पण 220 व्होल्ट इनपुटच देणार आपल्याला एसी. पण याच्यात फायदा काय, त्याची आपण बॅटरी लावलेली असते. मग त्यांचं म्हणणं काय की हा इनपुट जर का बंद झाला, इनपुट काय झाला बंद झाला, तर अशा वेळेस कंटिन्युअस आउटपुटला कोणता युनिट पॉवर देतो. आता मला सांगा, आउटपुटला जर का आपल्याला कंटिन्युअस पॉवर पाहिजे असेल, इनपुट नसताना सुद्धा म्हणजे लाईट गेल्यावर आपल्याला जर का पॉवर पाहिजे असेल, तर आपल्याला एक माहिती की आपली बॅटरीज देणार. मग जे बॅटरी युनिट असतं ना, हे बॅटरी युनिटचं हेच काम असतं की ज्यावेळेस लाईट जाणार किंवा इनपुटला फेल्युअर होणार त्यावेळेस आपल्याला आउटपुट सप्लाय द्यायचा. मग आता हे तर झालं ए युनिट. आता इन्व्हर्टर युनिटचं काय काम असतं की जो इन्व्हर्टर युनिट काय करतो, बॅटरीपासून तयार जो डीसी सप्लाय, त्या डीसी सप्लायला एसी सप्लायमध्ये कन्वर्ट करायचं काम इन्व्हर्टर युनिट करतो. रेक्टिफायर युनिटचं काय काम असतं, ज्यावेळेस आपण इनपुट देतो ना, या इनपुट देतो 220 व्होल्ट एसी, पण बॅटरी चार्ज व्हायला डीसी सप्लाय लागतो, तर हा एसी सप्लायला डीसी सप्लायमध्ये कन्वर्ट करायचं काम आपला कोण करतो, रेक्टिफायर युनिट करत असतो. आणि कंट्रोलर युनिटचं काम असतं की ज्याही कंट्रोलिंग म्हणजे ज्याही व्होल्टेजला आउटपुटला द्यायचं का नाहीये, किंवा बॅटरीचं चार्जिंग करंट किती ठेवायचा, चार्जिंग व्होल्टेज किती ठेवायचं, नंतर बॅटरीला चार्ज कसं कनेक्ट करायचं का डिस्कनेक्ट करायचं, हे सगळेचं सगळं काम कंट्रोल युनिटचं असतं. आपल्याला इथे विचारलं त्यांनी कंटिन्युअस सप्लायसाठी, तर ते काय राहणार, आपलं जे बॅटरी युनिट आहे ते बॅटरी युनिट बॅकअपचं काम करत असतो. क्वेश्चन नंबर 25 बघा, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ ड्युरिंग द लोडिंग ऑफ द सेल द करंट स्ट्रेंथ फॉल बिकम द झिरो. म्हणजे काय झालं, त्यांनी काय सांगितलं, जे जर समजा तुम्ही एखाद्या काय करायला लागले, सेलच्या लोडिंग दरम्यान प्रवाहाची ताकद कमी होऊन 0 होते, तेव्हा कोणता परिणाम होतो. आता काय होतं, ज्यावेळेस ही बॅटरी आहे, आता याला सेल म्हणतो आपण, याच्यात नाही का 2 इलेक्ट्रोड असतात, एक असतो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, एक असतो निगेटिव्ह इलेक्ट्रोड. आता मग यांचं म्हणणं काय की अचानक त्याचा करंट काय झाला, 0 झाला. असं का होतं, काय होतं माहितीये का, ज्या वेळेस एक इफेक्ट होतो याच्यामध्ये, याच्यात नाही का या पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडच्या भोवती हायड्रोजन गॅस जमा होतो, आणि हायड्रोजन गॅस जमा झाल्यामुळे काय होतं, इथं काय होतं, ज्या ठिकाणी हायड्रोजन गॅस जमा झाला, याची बुडबुडे इथं तयार होतात, आणि इथं काय होतं माहितीये का, इथे एक म्हणजे इथं रेजिस्टन्स तयार झाला, रेजिस्टन्स वाढला, आणि रेजिस्टन्स वाढल्यामुळे काय होतं, इथे एक ईएमएफ तयार होतो ऑपोजिट डायरेक्शन. मग हा जो ईएमएफ तयार होतो ना, मग हा ईएमएफ काय करतो, या करंटला अपोज करतो, आणि बॅटरीची कॅपॅसिटी हळूहळू म्हणजे याच्यात करंट एकदम कमी कमी होत जाऊन काय होतं, 0 होतो. मग आता या इफेक्टला त्यांनी विचारलं, या इफेक्टला काय म्हणतात बघा, इथं काय झालं, इथं अपोजिट डायरेक्शन ईएमएफ तयार झाला, मग या इफेक्टला म्हणतात पोलरायझेशन इफेक्ट. मग यांनी काय विचारलं, इफेक्ट ड्युरिंग द लोडिंग सेल काय स्ट्रेंथ बिकम 0, म्हणजे अचानक स्ट्रेंथ 0 होते, कमी होते आणि नंतर 0 होऊन जाते, तर या इफेक्टलाच आपण काय म्हणत असतो, पोलरायझेशन इफेक्ट असं म्हणत असतो. म्हणजेच ऑप्शन नंबर बी राहणार आहे प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. नंतरचा बघा, क्वेश्चन नंबर 26 काय म्हणतो, व्हॉट इज द रिझन ऑफ हॅव्हिंग लो बॅकअप टाइम इन अ यूपीएस. एक गोष्ट लक्षात द्या की मी एकच सांगितलं, बॅकअप टाइम जास्त पाहिजे असेल बॅटरी जास्त लावा, बॅकअप टाइम जास्त पाहिजे असेल अँपिअर अवर कॅपॅसिटी वाढवा. आता यांनी काय सांगितलं की बॅकअप टाइम काय झाला, याचा कमी झाला, मग बॅकअप टाइम कमी झाला असेल याच्या मागचं एक कारण असू शकतं की जी बॅटरीची कॅपॅसिटी ती एक तर कमी आहे, किंवा तुम्ही कमी बॅटरी तिथं कनेक्ट केलेले आहेत. तर बघा, पहिला काय म्हणतो, फॉल्ट इन इन्व्हर्टर सर्किटमध्ये फॉल्ट झाल्यानंतर कदाचित तुमचं सर्किट चालणारच नाही, बॅकअप टाइम कमी भेटते आपल्याला. बॅटरी इज अ शॉर्ट सर्किट, मी सांगितलं बॅटरी शॉर्ट सर्किट झाल्यानंतर सुद्धा तुमचं इन्व्हर्टर बंद होणार. नंतर मेन अर्थिंग इज नॉट प्रॉपर. आता मेन आणि अर्थिंग प्रॉपर नसली तर कदाचित इक्विपमेंटवरती करंट येईल, इक्विपमेंट डॅमेज होऊ शकतं, पण याचा बॅकअप टाइम कमी व्हायचा संबंध नाही राहत. मग बघा, एम्पियर अवर कॅपॅसिटी ऑफ बॅटरी इज नॉट सफिशियंट. म्हणजे जे तुमची जर त्या युपीएसचा बॅकअप टाइम कमी असेल तर समजून घ्यायचं की तुम्ही जी बॅटरी तिथं लावलेली ना, ती बॅटरीची एम्पियर अवरची कॅपॅसिटी काय कमी आहे, तुम्हाला काय करावं लागेल, ती एम्पियर अवर कॅपॅसिटी वाढवावी लागेल. आणि तेच विचारलं, याच्या मागचं कारण काय असू शकतं, तर कारण असू शकतं की एम्पियर अवर कॅपॅसिटी ऑफ बॅटरी काय आहे, कमी आहे. क्वेश्चन नंबर 27 बघा, विच इज द कॉज द फॉल्ट ऑफ द आउटपुट व्होल्टेज ऑफ यूपीएस इज हायर दॅन नॉर्मल. म्हणजे काय विचारलं त्यांनी की यूपीएसचे आउटपुट व्होल्टेज हे सामान्यपेक्षा जास्त असल्यास बिघाडायचे कारण काय. एक्झाम्पल तेच सांगतो मी. बघा, आपला यूपीएस लावला आपण इथं, हा लावला यूपीएस, याचा इनपुट व्होल्टेज होतं बघा, इनपुट व्होल्टेज होतं 220 व्होल्ट, आणि याला आउटपुटला पण व्होल्टेज कॉन्स्टंटली द्यायचं होतं 220 व्होल्ट.
युपीएसचं काम 220 व्होल्ट द्यायला पाहिजे होतं. मग आता काय होतं, त्यांचं म्हणणं काय की इथं 220 व्होल्ट आहे, पण अचानक काय झालं की याचा व्होल्टेज नाही का 240 भेटायला लागला आपल्याला किंवा 260 भेटायला लागला. असं होतं का? तर होतं असं. का होतं? कारण याच्या युपीएस मध्ये काय करू अचानक व्होल्टेज वाढू शकतं. मग त्यांचं म्हणे असं का होऊ शकतं, तर याच्या मागचं कारण सांगतो मी तुम्हाला. काय म्हणजे याच्यामध्ये एक फीडबॅक सर्किट असतं. याच्यामध्ये काय असतं, एक फीडबॅक सर्किट असतं. या फीडबॅक सर्किटचं काय काम असतं माहिती आहे का? इनपुट इथं किती, आउटपुटला किती भेटत ते येतं इथं आणि इनपुटकडे चाललं जातं. म्हणजे या सर्किटला असं समजतं की आउटपुटला किती व्होल्टेज भेटत आहे. मग त्याला जर कळलं समजा 220 भेटत आहे, तर हा काय करणार, 220 स्टेबल ठेवणार. पण जर आता समजा काय झालं, त्याला कळालं की आउटपुटला 200 व्होल्ट भेटायला लागलं, मग काय करतो इथलचा म्हणजे युपीएस काय करतो, व्होल्टेज वाढवतो, जेणेकरून इथं किती आलं पाहिजे, 220 व्होल्ट कॉन्स्टंट यायला पाहिजे. मग आता जर या फीडबॅक सर्किटनं चुकीचं जर का सांगितलं, समजा यानं सांगितलं इथं 220 येते, पण फीडबॅक सर्किटनं काय सांगितलं, कारण इथं 200 व्होल्ट यायला लागलं, तर मग युपीएस काय करणार, व्होल्टेज वाढवणार. ऑलरेडी इथं 240 होते आणि अजून 20 न वाढवलं तर काय होणार, 220 येत होतं, 20 न वाढवलं म्हणजे 240 होणार. म्हणजे यानं जर का चुकीची इन्फॉर्मेशन दिली फीडबॅक सर्किटनं, तर त्या कारणामुळे आउटपुटच्या व्होल्टेजवर परिणाम होतो. यांनी तेच विचारलं की काय कारण आहे की युपीएसचा आउटपुट व्होल्टेज सामान्यपेक्षा जास्त असल्यास बिघाडायचे कारण काय. तर कशात बिघाड झाली रे, आपल्या फीडबॅक सर्किटमध्ये बिघाड झाली. बॅटरी शॉर्ट सर्किट नाही, डिफेक्टिव्ह फीडबॅक सर्किट. म्हणजे फीडबॅक जो भेटायला पाहिजे होता तो कसा भेटला, डिफेक्टिव्ह. म्हणजे हाच फीडबॅक चुकीचा भेटला आणि चुकीचा भेटला म्हणजे तो डिफेक्टिव्ह झाला आणि हाच डिफेक्टिव्ह झाल्यामुळे आपल्याला आउटपुटला व्होल्टेज काय भेटतं, जास्त भेटत असतं. बघा नंतरचा प्रश्न, व्हॉट इज द रिझन ऑफ ट्रिपिंग द युपीएस विथ अ फुल लोड. जर समजा याच्यावरती लोड कसा आहे, फुल आहे आणि तुमचा युपीएस काय लागला, ट्रिप व्हायला लागला. आता एक्झाम्पल सांगतो मी. काय असतं माहिती का, जो युपीएस आहे ना, या युपीएसचा नाही का, समजा मी म्हटलं की याचा 5 किलोवॅट फुल लोड आहे. किती किलोवॅट आहे, 5 किलोवॅट. मग आता याच्यात नाही का आपण एक नाही का याच्यात ओव्हरलोड किंवा ओव्हरलोड होऊ नये म्हणून एक याच्यात सेटिंग केलेली असते. मग आता मी काय सांगितलं, याच्यात सेटिंग आपल्याला करता येते ओव्हरलोडची सेटिंग. ओव्हरलोड म्हणजे जर समजा त्या लिमिटपेक्षा लोड वरती गेला ना, तर काय होतं, तो युपीएस काय होतो, ट्रिप होतो. मग आता समजा मी काय केलं, ओव्हरलोडची सेटिंग समजा किती रेटिंगचा आहे, हा 5 किलोवॅटचा. किती किलोवॅटचा आहे, 5 किलोवॅट मॅक्झिमम सांगतो. पण मी ओव्हरलोडची सेटिंग समजा 4 किलोवॅट वरती सेट केली. किती किलोवॅट वरती सेट केली, 4 किलोवॅट वरती. याची कॅपॅसिटी ओरिजिनली 5 किलोवॅट आहे, पण मी सेट करताना 4 किलोवॅट सेट केल्यामुळे काय होणार, जसाही लोड 4 किलोवॅट वरती येणार, हा युपीएस ट्रिप होणार. मग तशासाठी आपल्याला काय करावं लागतं, जी ओव्हरलोडची सेटिंग आहे ती सेटिंग प्रॉपर ठेवावी लागते. जर समजा 5 किलोवॅटचा आहे तर आपल्याला काय करावं लागेल, ओव्हरलोडची सेटिंग ठेवावं लागेल 5.1 किलोवॅट. म्हणजे 5 किलोवॅटच्या वरती गेला होतो का ओव्हरलोड होणार आणि ट्रिप होणार. त्यावेळेस ठीक आहे. पण मग अशा वेळेस ज्यावेळेस जर का तुम्ही जी सेटिंग आहे कशाची, ओव्हरलोडची सेटिंग जर का चुकीची केली, तर तुमचा युपीएस फुल लोडवरती ट्रिप होऊ शकतो. मग यांनी तेच विचारलं की फुल लोडवरती जर का ट्रिप होतं त्याच्या मागचं कारण काय. मेन सप्लाय फेल्युअर झाल्यानंतर बॅकअप चालू होणार त्याचा. इनकरेक्ट ओव्हरलोड सेटिंग, बघा हेच बरोबर उत्तर याचं, की जी ओव्हरलोडची जी सेटिंग आहे ना ही कशी असेल, इनकरेक्ट असेल. म्हणजे जी सेटिंग तुम्ही ओव्हरलोडची करायला पाहिजे होती ती चुकीची केली आणि चुकीच्या केल्यामुळे तुमचा काय होणार, सर्किट काय होणार आहे, वारंवार ट्रिप होणार फुल लोडवरती. बॅटरी चार्ज इनपुट फॉल्स ब्लो डाऊन नाही, लूज कनेक्शन ऑफ बॅटरी. लूज कनेक्शन असतं तुम्हाला माहिती, तिथं आउटपुटला प्रॉपर इनपुटला सप्लायच भेटणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर बी राहणार या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. बघा अशा पद्धतीने आपण इन्व्हर्टर आणि युपीएसचे म्हणजे 2 लेक्चरमध्ये, या 2 लेक्चरमध्ये तुमच्या सीबीटी एक्झाम मध्ये विचारले जाणारे मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू डिस्कस केलेले. जेही विद्यार्थी सेकंड इयरला असतील ना, त्यांनी आता एक्झाम द्या, तुम्ही बघून घ्या की याच क्वेश्चन मधून, हे जे क्वेश्चन आपण जे आता घेतले याच क्वेश्चन मधून तुम्हाला सीबीटी एक्झाम मध्ये जसे तसे प्रश्न बघायला मिळतील. त्याच्यामुळे हे जे क्वेश्चन आहेत हे व्यवस्थित तुम्ही सॉल्व्ह करा. या आधीचे मॉड्यूल सुद्धा अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा मॉड्यूल तुम्ही व्यवस्थितरित्या बघून घ्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. असेच व्हिडिओ जर अजून पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचा काहीही डाऊट असेल तर खाली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तसंच हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या इलेक्ट्रिशियनच्या सेकंड इयरच्या मित्रांना, जेही आता सीबीटीची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत. धन्यवाद.